6 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण प्रकारे हत्या करण्यात आली होती। या हत्येचे आरोपी कोण आहेत हे देखील त्यांचे भाऊ सांगतात, तर त्यांचा आतेभाऊ सांगतो की त्याचं अपहरण कसं केलं गेलं तेही पहा। मला एक जणांनी धरलं आणि त्यांना 5 सेकंदात उचलून नेलं। तिथंच हानमार केली थोडी, 5 सेकंदात काळ्या कारपे त्यांनी उचलून नेलं। मी स्वतः गाडी चालवित होतो, तर तिथं पडून एक काळ्या रंगाची कारपीवाली मेन टोल नाक्यामध्ये, तिनं पडून आडवी लावली आम्हाला, आणि त्या लाईनमध्ये दुसरी गाडी बसत नव्हती। आमची गाडी लॉक होती, पण त्यांनी दगड घातला गाडीच्या काचावर आणि सेंटर लॉक खोलले, आणि 6 जण होते आणि इतर काही महाग होते। ते मागचे काही दिसले नाही, पण मला त्यांना उचलायचं नव्हतं। त्यांनाच उचलायला आले ते। माझं सेंटर लॉक खोललं दगड घालून, मला एक जणांनी धरलं आणि त्यांना 5 सेकंदात उचलून नेलं। तिथंच हानमार केली थोडी, 5 सेकंदात काळ्या कारपेत त्यांनी उचलून नेलं। म्हणजे कॉल माझा फोन आलेला, आणि जे इथं जे किरकोळ चिल्लर त्यांचं काही झालं होतं बाचाबाची, ते सोडायला माझा भाऊ गेला होता। ते भाऊ गेला असताना माझ्या भावाला पण तिथं मारलं। त्यांनी थोडं प्रत्युत्तर म्हणून धक्काबुक्की केली असेल, थोडं नॉर्मली, पण ह्याचा काय एवढं म्हणजे मोठा इश्यू हवा असं काही एवढं मोठं नव्हतं। हे जे आरोपी आहेत हे मला आरोपी माहिती आहेत। मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले। सुदर्शन घुले त्या दिवशी तिथं होता, प्रतीक घुले तिथं होता, कृष्णा आंधळे तिथं होता, त्याच्यानंतर अजून सुधीर सांगळे तिथं होता। हे सगळे लोक तिथं आलते, ह्यांच्यासोबत अजून 4-5 जण होते। आम्ही त्यांना आमची माणुसकी दाखवली, सगळा गाव इकडून उभा होता, पण आम्ही पोलीसच्या संरक्षणामध्ये त्यांना जाऊ दिला। या हत्येविरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजाकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे सुद्धा देशमुख मराठा समाजाने एकत्र येऊन तहसील कार्यालय गाठत तहसीलदारांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन देत ज्या समाज कंटकांनी असे हे नराधमी कृत्य केले, अशा समाज कंटकांना लवकरात लवकर न्यायालयामध्ये हजर करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी मराठा देशमुख समाजाने केली। संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्गुण हत्या करण्यात आली, अमानवीय रूपात त्यांच्या नखापासून केसापर्यंत शरीरावर जखमाच करून आणि विशेषतः कट रचून ही हत्या करण्यात आली, अशा एका सामान्य लोकप्रतिनिधीची जर हत्या होत असेल, ही महाराष्ट्राला काळीमा वाचणारी घटना आहे। याबाबत शेगाव देशमुख मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आज राज्यपालांना तहसीलदारांच्या मार्फत निवेदन देण्यात आलं की फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून लवकरात लवकर हे जलद न्यायालयाच्या माध्यमातून निकाली प्रकरण काढावं आणि दोषींना कडक शासन व्हावं, आणि एक तज्ज्ञ वकील, सरकारी वकील म्हणून त्याच्यात नेमण्यात यावा आणि प्रकरण निकाली लवकर काढून न्याय देण्यात यावा, अशी मागणी आज देशमुख मराठा समाज शेगावच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली। बीड जिल्ह्यामधील मस्साजोग या ठिकाणी सरपंच, आदर्श सरपंच म्हणून यांची ख्याती होती असे संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व देशमुख मराठा समाजाचे बांधव या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत, आणि आम्ही ज्याप्रमाणे फीत बांधलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही काळे वस्त्र देखील धारण करून या ठिकाणी आलेलो आहोत, आणि हा जाहीर निषेध आम्ही या घटनेचा करत आहोत। संपूर्ण महाराष्ट्रभरातून, संपूर्ण भारतभरातून या घटनेचा निषेध होत आहे, आणि ही अमानुष घटना कुठल्याही समाजाची असली तरी ती निषेधार्थ आहे, आणि तो निषेध हा झालाच पाहिजे। ज्या मारेकऱ्यांनी निर्गुणपणे संतोष अण्णा देशमुख यांची हत्या केली, त्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून लवकरात लवकर फाशीची शिक्षा त्यांना तातडीने देण्यात यावी। तर या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय वक्तव्य केलं तेही ऐकून घेऊया। हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल। आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये, एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे, पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे,
आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे. कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.